आता बातमी मुंबईतून आहे। मुंबईत सकाळपासूनच संततधार पावसाला सुरुवात झाली आहे। 9 ते 11 जून दरम्यान मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर काही तरुण पावसात फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटतायत। आपण पाहतो या दृश्यांच्या माध्यमातून। मुंबईत देखील सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे। सर्वच पहिल्या पावसात आनंद घेत आहेत काही तरुण। हे पावसात फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटतात। या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांनी। आपण तो पाहूयात। मुंबईत आज सकाळपासूनच पावसाची संततधार पाहायला मिळते आहे। एकूण बघायचं तर पुण्यामध्ये देखील काल जोरदार पाऊस जो आहे तो बरसल्याचा आपल्याला पाहायला मिळाला आहे। जवळपास 117 मिलीमीटर पावसाची नोंद जी आहे ती पुण्यात झालेली आहे आणि अशातच मुंबईत देखील सकाळपासून पावसाला सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। मी सध्याला आहे दादर परिसरामध्ये आणि दादर परिसरातनं आपण बघू शकता आहे सीलिंग परिसर असेल, वरळी परिसर असेल किंवा इकडचा वांद्रे परिसर असेल, या संपूर्ण सगळ्याच भागामध्ये सध्याला पावसाची संततधार सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। प्रामुख्यानं बघायचं तर आज असेल, उद्या असेल किंवा परवा असेल, 9, 10 आणि 11 जूनपर्यंत आपल्याला पाऊस जो आहे तो मुंबईमध्ये पाहायला मिळू शकतो। मुंबईसोबतच संपूर्ण कोकणामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। एकूणच पावसाचा आनंद घेण्यासाठी देखील लोक जे आहेत ते आपल्याला रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतं आहे। अनेक जण जे आहेत ते फुटबॉल खेळणं असेल, माझ्या मागेच जर का बघायचं आपण बघू शकता इकडे बाजूला ही जी मंडळी आहेत, पोरं आहेत, ते आपल्याला इथे फुटबॉलचा आनंद देखील पावसामध्ये घेताना पाहायला मिळत आहेत। एकूण मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाल्याचं दिसतंच आहे। मात्र दुसरीकडे बघायचं तर आत्तापर्यंत तरी सर्वसामान्य आपल्याला पाहायला मिळतं आहे। प्रामुख्यानं जे मुंबई असेल, नवी मुंबई असेल, ठाणे असेल, रायगडचा भाग असेल किंवा मग पालघर असेल, या सगळ्या भागामध्ये 9, 10 आणि 11 जूनमध्ये आपल्याला अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस जो आहे तो पाहायला मिळू शकेल। कॅमेरामॅन प्रतीक जाधवसह अभिषेक मुठाळ, NDTV मराठी, मुंबई।